तर पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। प्रशांत जगतापांच्या उमेदवारीला कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? जगताप लढवत असलेल्या 2 जागांची मागणी एनसीपी कडून करण्यात येते का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याची एक माहिती समोर येते। मवियाच्या बैठकीमध्ये पवारांच्या एनसीपी मधल्या त्या जागांवर जो काही काँग्रेस पक्षाने दावा केलेला होता, काँग्रेसमध्ये आत्ताच प्रवेश केलेले प्रशांत जगताप यांनी दावा केलेला होता, त्या जागा एनसीपी कडून मागण्यात येत आहेत का? कारण की प्रशांत जगताप यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न केला जातोय का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। जगताप त्या दोन जागांची जागा लढवणार होते, त्या 2 जागांची मागणी त्यांनी केलेली होती, त्याच 2 जागांची मागणी आता एनसीपी कडून केली जाते का, अशी देखील माहिती समोर येते। या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, पुण्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडतायत, त्यामध्येच प्रशांत जगतापांनी खरं तर काल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला, त्यानंतर ही सगळी बातमी समोर येते आहे, जरा सविस्तर सांगशील? प्रियंका, काल प्रशांत जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यावरून मतभेद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता। त्यानंतर अचानक काही घडामोडी घडल्या आणि ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी होईल असं सांगितलं जात होतं, ती आघाडी फिसकटली आणि त्यानंतर तातडीनं महाविकास आघाडीच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू झाल्या। त्याच्यामुळे प्रशांत जगताप जी जागा वाटपाची बैठक झाली, त्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं प्रशांत जगताप ज्या राष्ट्रवादीतून नगरसेवक झालेले होते त्या दोन्ही जागा त्यांचे नगरसेवक असल्या कारणानं नैसर्गिक न्यायाने या जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी मागणी केली। त्याच्यामुळे प्रशांत जगताप गेले खरं काँग्रेसमध्ये, मात्र ते ज्या 2 जागा लढवतात ते आणि त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप या दोन्ही जागा या राष्ट्रवादीनं मागितलेल्या आहेत, कारण तिथून नगरसेवक निवडून आलेले होते। भले ते प्रशांत जगताप जरी असले तरी ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले असल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून असा दावा करण्यात आलेला आहे या दोन्ही जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीला मिळाव्यात। काँग्रेसची काल महाविकास आघाडीची बैठकी झाली, ज्याच्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख नेते बसलेले होते, त्यांच्यामध्ये ही चर्चा झाली। त्याच्यामुळे प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीला अडचण निर्माण झालेली दिसून येते। या सगळ्यावरती अंतिम निर्णय जो आहे तो जाणीवपूर्वक हे प्रशांत जगतापांना अडचण निर्माण केली जाते का किंवा काय, अशा चर्चा होऊ नये यासाठी अंतिम निर्णय जो आहे तो सुप्रिया सुळे घेतील। नंतर नैसर्गिक न्यायाने जिथे जिथे नगरसेवक निवडून आलेले होते किंवा जिथे स्टँडिंग कॉर्पोरेटर्स होते अशा जागा या सगळ्यात आधी मागितल्या जातात। त्यामुळे त्या 2 जागा वानवडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मागितल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। अंतिम निर्णय त्यावर सुप्रिया सुळे घेतील असंही सांगितलं जाते। मात्र सासू नको म्हणून वाटणी केली आणि पुन्हा सासूच वाटणीला आली अशी अगदी वैभव, तसंच काहीचं चित्र आता पुण्यामध्ये दिसून येत आहे। पुण्यात बऱ्याच घडामोडी घडतात वैभव, वेळोवेळी अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।